हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. आज आपण भगवद्गीतेचा 3रा अध्याय पाहणार आहोत हा, ज्याचं नाव आहे कर्मयोग. तर आपण आपलं मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद सादवैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपण कालचा अध्याय बघितला, सांख्ययोग गीतेचे सार. तर त्यामध्ये आपण बघितलं की कसं अर्जुनाने स्वतःच्या दुःखाची कृष्णांना 5 कारण दिली होती, हो की नाही. त्यापैकी 4चं उत्तर दिलं कृष्णाने. तर अर्जुन काय म्हणाला, हा क्विजचा आम्ही सांगतो हा तुम्हाला नंतर. तर आहे ना, हे जेव्हा म्हणजे ते पारिवारिक परंपराचं उत्तर जे आहे ते आपल्याला आजच्या अध्यायामध्ये मिळेल. तर अर्जुन काय म्हणाला होता की त्याला करुणा वाटते तेव्हा कृष्णाने काय दिलं त्याला, सांगा कुठलं ज्ञान दिलं. समोर दिसतंय बघा. आपण शरीर नाही. हा म्हणजे आत्म्याचं ज्ञान दिलं. मग अर्जुन म्हणाला की बाबा आत्म्याचं ज्ञान दिलं पण मला आनंद वाटणार नाही हे सगळं करण्यामध्ये. तर कृष्णाने त्याला काय सांगितलं, 2 पर्याय दिले. तू लढताना मृत्यू पावलास तर तुला स्वर्गाची प्राप्त होईल आणि तिथल्या सुखांचा आनंद घेशील. जर का जिंकलास तर हस्तिनापूर साम्राज्याचा राजा होशील. मग त्यात तुला दुःखी व्हायचं काही कारण नाहीये. आणि स्वल्पमपि धर्मस्य म्हणून सांगितलेलं आहे की कर्तव्याच्या मार्गावर तुम्ही थोडस जरी प्रयत्न केलात तर ती आपण बघितलात एका उंदराची गोष्ट बघितली होती की ह्या मार्गावर थोडा जरी प्रयत्न केलात तरी आपल्याला मोठ्या भयापासून आपलं रक्षण होतं. तर त्याच्यानंतर पापी प्रतिक्रिया. तर कृष्णाने काय सांगितलं की माझ्या आज्ञेनुसार तुला हे युद्ध करायचं आणि माझ्या इच्छेसाठी काम करताना पाप नाही लागत. आपण बघितलं की हनुमानानी रामांना मदत करताना लंका जाळली. मग आपण म्हटलो का की बापरे, हनुमानानी लंका का जाळली असेल वगैरे, असं आपण काही म्हणत नाही. उलट म्हणतो रामांना मदत केवढी मोठी केली. त्यामुळे पाप लागत नाही त्या ह्याचं. मग तो गोंधळलेला होता. तेव्हा कृष्णाने काय सांगितलं, तू नीट निर्णय घेऊ नाही शकत आहेस कारण तुझ्या बुद्धीला फाटे फुटले. तू दृढ निश्चय जो असतो ना
त्याच्या बुद्धीला फाटे फुटलेले नसतात असा तो व्यवस्थित निर्णय घेऊ शकतो. मग अर्जुन विचारतो, मग असा स्थितप्रज्ञ मुनी कोण असतो का? त्यांची लक्षणं काय आहेत? तेव्हा मग कृष्णाने अर्जुनाला स्थितप्रज्ञ मुनींची थोडी लक्षणं सांगितली. हा मग तर आपला हा कालचा अध्याय हा असा झाला. मग आता आपण आज पारिवारिक परंपरांचा आपण आज बघूया हा. की त्याला 3 का हे सांगितले होते ना त्याने, की म्हणजे त्याला तो शेवटी राजा होता अर्जुन. त्याला काळजी वाटत होती, की वर्णसंकर होईल. हं. पुन्हा घरातल्या लहान मुलांना आपल्या घराण्याच्या परंपरा वगैरे कोण सांगेल आणि पूर्वजांना तर्पण कोण देईल, वृद्धांची काळजी कोण घेईल, असं त्याला काळजी वाटत होती. तर ते आपण आजच्या अध्यायात बघू. तर हे कालचं झालं हां. मग आता आजचा जो अध्याय आहे ना, हा कर्मयोग ह्याचं नाव. हां. मग आता अर्जुनाला कसं आहे माहित आहे, माताजी पुढची स्लाईड घ्या. अर्जुनाला कुठेतरी असं वाटतंय, की आपण युद्ध करू नये. हं. आणि कृष्णाने त्याला कसलं ज्ञान दिलं, की आत्म्याचं ज्ञान दिलं. हं. मग दुसऱ्या बाजूला हेही सांगितलं, की तू उठ आणि युद्ध कर, की बाबा ह्या मार्गावर थोडीशी जरी प्रगती झाली तरी आपल्याला महान भयापासून आपलं संरक्षण होतं अधःपतनाच्या. किंवा तू म्हणजे आता म्हटलं तसं, तुला जरी जिंकलास तर हस्तिनापूरचं राज्य कर, मृत्यू पावलास तर स्वर्गीय सुखांचा आनंद घे. मग एकदा दिलंय आत्म्याचं ज्ञान. मग अर्जुनाला काय वाटतंय, आत्माच तर आहोत आपण. हां, मग आपल्याला एवढं मोठं साम्राज्य हवंय कशाला? त्यापेक्षा असं करूया, वनात जाऊया, थोडा शास्त्रांचा अभ्यास वगैरे करूया. हं. असं अर्जुनाला आतून वाटतंय. युद्ध नकोय मला. मग तो ना ह्या अध्यायाच्या सुरुवातीलाच कृष्णांना विचारतो, की तू मला एक सांग काहीतरी, की मी म्हणजे माझ्या कर्मांचा त्याग करू, की माझं कर्म करू? हे मला एक काहीतरी सांग तू. मग तेव्हा कृष्ण त्याला निष्काम कर्मयोग, काल कर्मयोग सांगत होते, की ह्याच्यामुळे तुला हे फळ मिळेल. म्हणजे असं थोडंसं आमिष दिल्यासारखं आहे ते, की एकतर स्वर्गीय सुखांचा आनंद घेशील, नाहीतर राज्याचा उपभोग घेशील. पण आता हळूहळू आपला प्रवास हा निष्काम कर्मयोगाकडे जाणार आहे. बघू आपण. ज्यामध्ये आपण कर्मांच्या फळांची अपेक्षा करत नसतो. ती फळं आपण कृष्णांना अर्पण करत असतो. तर आपण आपली कर्तव्य कृष्णांची सेवा म्हणून ती काम करत असतो. मग कर्मकांड ते कर्मयोग असा हा प्रवास आहे. हे कर्मकांड कधी म्हणतात, जेव्हा आपण फळांना समोर धरून, चांगलीच कर्म पण फळं समोर धरून करतो तेव्हा म्हटलं जातं. तर आता आपला प्रवास निष्काम कर्मयोगाकडे न्यायचा आहे. मग त्याच्यानंतर हे जे म्हणजे यत यत आचरती श्रेष्ठा ते, की त्या अर्जुनाच्या 5व्या शंकेचं उत्तर मिळेल. आणि मग कृष्णाने सांगितले, की मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे? इथे अर्जुनाचा एक प्रश्न आहे परत, की अर्जुन म्हणतो, की मला पटतंय कृष्णा, तू जे सांगतोयस ते मला पटतंय, पण काहीतरी आहे जे मला अडवतंय. ते कोण? ते बघूया आपण. कृष्णाने सांगितलेलं आहे. ओके, घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, हे बघा इथे ते, की तो काय ते एक सांग म्हणतोय, मी माझ्या कर्माचा हे करू, हे त्याग बघ मी करू, दिसत नाही की दिसू नये म्हणून काय करायला लागतंय हे बंद कर थांबा हे. हं. मी माझ्या कर्माचा त्याग करू, की माझं कर्म करू? मला एक काहीतरी सांग म्हणतो. मी म्हंटल ना आता तुम्हाला अर्जुनाच्या मनात कसा गोंधळ उडालेला आहे. तर तो म्हणतो, की मला तू एक सांग. कारण अर्जुनाला तर थोडंसं आतून वाटतंय, की युद्ध कसंही करून टाळलेलं बरं आहे. बघूया आपण. की असा तो एक कुठला तरी रस्ता सांग म्हणतोय मला. मग आता माताजी काल कोण वाचणार होतं आपल्याला? आपल्या माताजी होत्या, नंतर नलिनी माताजी आणि अरुण प्रभूजी. अरुण प्रभूजींनी काल वाचलेलं. दुसरे आहेत का त्या हो नलिनी हो माताजी?
आहेत का नलिनी माताजी आणि उर्मिला माताजी आहे कोणी? प्रभूजी वाचा तोपर्यंत तुम्ही. हा. कर्म कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. हरे कृष्ण. जो हरे कृष्ण. कर्मेंद्रिय संयमित करतो, परंतु ज्यांचे मन इंद्रियांविषयांचे चिंतन करीत आहे, तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. हरे कृष्ण. तर संध्या माताजी आम्ही पुढच्या वेळेस सांगतो हा. मी पुढचा श्लोक सांगते तुम्हाला वाचायला. तर आहे ना, आता इथे कृष्णाने ना अर्जुनाच्या त्या प्रश्नाचं उत्तर दिलंय बघा. की अर्जुन काय म्हणतोय, मला कृष्णा एक काहीतरी सांग. हा, तर इथं बघा, एकच मिनिट मी तुम्हाला. तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे, म्हणून यापैकी माझ्या कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा. असं कृष्णांना अर्जुन विचारतो, तेव्हा कृष्ण हे सांगतात. हा, मग आता तुम्ही मला इथे आधी सांगा की कृष्णाला ना एक लक्षात ठेवायचं, मिथ्याचार आवडत नाही. मिथ्याचार म्हणजे काय असतं, तर आपण वागतो एक आणि दाखवतो एक. हा, असं कृष्णांना आवडत नाही. त्यांना सरळ साधेपणा आवडतो जीवनात. आपण दैवी गुण जेव्हा बघू ना, किंवा कृष्णांना कुठले गुण प्रिय आहेत त्याच्यामध्ये बघू. आता ह्या स्लाइड मध्ये हे तुम्हाला समोर दिसतायत ना, ह्यांना तुम्ही म्हणू शकाल का की ह्यांनी भौतिक जीवनातून पूर्ण विरक्ती प्राप्त केलेली आहे? बघा बघू. नाही माताजी, ते सिगारेट ओढत आहे. हो, आणि काय बघा. हा, म्हणजे फोनवर बोलतायत. हो, फोन आहे, सिगरेट हवी. मग आता कसं आहे ना, हा फोन ठीक आहे, कोणाशी तरी कॉन्टॅक्ट वगैरे ठेवायचा असेल, पण जेव्हा आपण ना भगवंतांच्या म्हणजे दैवी साक्षात्काराचे आपण 3 टप्पे काल बघितले, आठवतो की नाही तुम्हाला? ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. हे लक्षात ठेवा हा. तर जेव्हा आपण आपल्या विचारांच्या कक्षा रुंद करत जातो, तेव्हाच आपण भगवंतांचा विचार करू शकतो. गीता, भागवतम, रामायण हे जे आहे ना, हे तुम्ही तुमच्या विचारांच्या कक्षा रुंद केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. हा, मग ते वरचे आनंद आहेत, म्हणजे आध्यात्मिक आनंद आहेत. तेव्हा ते जेव्हा आपल्याला आपण आपल्या इंद्रियांना देतो ना, तेव्हा हे गांजा, हे दारू, ही सिगरेट अशा गोष्टींमध्ये आपल्याला काडी मात्र रस उरत नाही. हा, मग ह्याला भौतिक सुख म्हणतात. ह्यांची काय गरज आहे जेव्हा आपण उच्च आध्यात्मिक आनंदामध्ये असतो? मग ह्याला म्हणायचं असतो मिथ्याचार. अजून पूर्ण वेश तुम्ही बाहेरून नुसता वेश बदलून उपयोग नसतो, आतून तो बदल यायला हवा. हे जे भर इंद्रिय सुखांच्या मध्ये असलात तरी तुम्ही तुमच्या मनामध्ये वैराग्य असायला हवं. हा, तर हा जो मिथ्याचार म्हणतो ना, तो कृष्णांना अजिबात आवडत नाही. तो काय त्यामुळे ते सांगतायत की जो कर्मेंद्रिय संयमित करतो. हा, म्हणजे तुम्ही बाहेरून तुमच्या इंद्रियांवर संयम केलाय, पण ज्याचे मन सतत इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असते. हा, बाहेरून तुम्ही सगळ्यापासून अलिप्त झालाय मनाने, हा म्हणजे दाखवताय, पण मन मात्र आतून सतत इंद्रिय विषयांचा विचार करत असतो. तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करीत असतो. अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. तर आपण असा वाहून उपयोग नाहीये. युक्त वैराग्य आणि फल्गू वैराग्य असे 2 प्रकार आहेत. ह्याला म्हणायचं फल्गू वैराग्य. हा, जे फक्त दिखाव्याचं असतं. युक्त वैराग्य आपले सगळे संत घ्या. संतांनी कुठं सांगितलंय काय कुठं सोडून जावा म्हणून? कुठे सांगितलंय सांगा? हा, ते कुठं काय सोडून गेले होते? हा, तरी पण किती प्युअर शुद्ध असं मन होतं त्यांचं.
प्रभुपाद स्वामींनी बघा, त्या अशा लोकांची चरित्र तुम्ही बघा. ते म्हणायचं युक्त वैराग्य, की असतील भर इंद्रिय सुखांच्या समुद्राच्या मध्ये असतील अगदी. पण तरीही त्या सगळ्याविषयी ते उदासीन असतात आणि घट्ट कृष्णांना जोडलेले असतात. त्यांना काडी मात्र रस नसतो त्याचा उपभोग घेण्यामध्ये. हा, आणि जे फक्त दिखाव्यासाठी असतं वरून आणि आतून सतत तुमचं मन इंद्रिय विषयांचा विचार करत असेल तर त्याला फल्गू वैराग्य म्हणायचं. कृष्णांना हे आवडत नाही. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता इथे ना भरत राजांची गोष्ट आहे. तर ना भरत राजांची ही जी गोष्ट आहे ना, ही आपल्याला काय शिकवते सांगा, की म्हणजे भागवतमच्या 5व्या स्कंदामध्ये ही गोष्ट येते. तर आहे ना, आपण एक लक्षात ठेवायचं, की अर्जुन हा क्षत्रिय आहे. कृष्ण काय म्हणतो, कालही म्हणालेला बघा, की तू जर का रणांगण सोडून गेलास तर तुझे शत्रू तुला निंदनीय कठोर शब्द बोलतील आणि ते मृत्यूपेक्षा पण तुझ्यासाठी अवघड असणार आहे. हा, मग इथे अर्जुन कसा आहे, क्षत्रिय आहे. शास्त्रांचा अभ्यास करणे हा त्याचा स्वभाव नाही, तो एक योद्धा आहे. आणि तुमच्या स्वभावाला सोडून तुम्ही वेगळं काहीतरी वागायला गेलात तर त्या मार्गावर आपण टिकू असं नाहीये. आता भरत महाराजांची गोष्ट बघूया. हे जे भरत महाराज असतात ना, हे एकदम चांगले पृथ्वीचे राजे सगळ्या, हा म्हणजे एकदम चांगले राजे. आणि मग म्हणजे बरेच वर्ष ते राजे असतात आणि सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या असतात. मग काय होतं असं त्यांना वाटायला लागतं, की आता मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. प्रजा पण एकदम सुखात आहे. पण पूर्ण आयुष्य निघून गेलं. खरं मला भक्ती करायला व्यवस्थित वेळ नाही मिळत. राज्यकारभारामुळे असं लक्ष देऊन भक्ती करायला वेळ मिळत नाही. मग ते आपल्या मंत्र्यांचा, त्यांच्या गुरूंचा वगैरे असा सल्ला घेतात, परवानगी घेतात. हां, पत्नीला पण सांगतात, की आता मी वनात जातो आणि फक्त म्हणजे संन्यास घेतात ना तसं, की आता मी फक्त कृष्णांच्या भजन कीर्तनामध्ये उरलेलं आयुष्य माझं घालवतो. मग मुलग्याचा राज्याभिषेक करतात आणि पत्नीचा संमती घेतात आणि वनात येतात. आणि हे म्हणजे फ्रस्ट्रेशन मधून आलेलं वैराग्य नाहीये. त्यांनी त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून आता फक्त भगवत चिंतनासाठी झाला ना, किती वर्ष आपण तेच म्हणजे त्याच सगळ्या गोंधळात राहणार. म्हणजे एक शांतपणे भगवत भक्ती करतो म्हणून येतात ते. आणि जंगलात एक कुटी बांधतात आणि भजन भक्ती करत असतात. हां. मग काय होतं, असेच दिवस निघालेले असतात. मग एकदा ना ते बसलेले असतात असेच यज्ञ करत आणि त्यांना दिसतं की हरीण वेगाने धावत त्यांच्या मागून जातो आणि त्याच्या मागे एक वाघ लागलेला असतो. हां. माताजी पुढची स्लाइड घ्या. मग आहे ना तो जो ते पण आतनं त्यांचा हे धनुष्यबाण आणायला जात नाही, ठीक आहे, मागचंच असू दे. त्यांचा धनुष्यबाण आणायला जातात हा. आणि त्या वाघाच्या मागे जातात तर पुढे नदी असते, ती हरण असते, ती नदीत उडी मारते आणि तेव्हा तिला एक पिल्लू होतं ती, हा. आणि तो वाघ मात्र साईडला निघून जातो तिने नदीत उडी मारल्यावर. मग हे पण गडबडीने पाण्यात उडी मारतात आणि पण ते त्या हरणाला वाचवू शकत नाही, पिल्लाला वाचवू शकतात आणि त्याला घेऊन येतात. मग ते छोटंसं आईशिवायचं पिल्लू, ह्यांचं खूपच त्याच्यावर मन जडतं आणि एकदम काळजी घेत असतात. मग हळूहळू ते मोठं होतं. मग त्याला एकदम कोवळं कोवळं गवत वगैरे आणत असतात आणि सारखं लक्ष ठेवत असतात, की आश्रमापासून लांब गेलं तर कुठला तरी प्राणी हल्ला करेल वगैरे. आता पण बघा पुढे आहुती देतायत खरं मागे हरणाकडे बघून वळून बघतायत. हा, मग असं करत करत होतं काय, शेवटी पण म्हणजे नंतर काळ काळ जसा पुढे जातो तसं हरणाचं पिल्लू स्वावलंबी त्याचं मोठं झालेलं असतं. तरी पण हे मात्र सारखं हरणाच्याच पिल्ल्याचा विचार करत असतात. आणि मग मृत्यू समयी पण माझ्या नंतर हरणाच्या पिल्ल्याचं कसं होणार असाच विचार करत असतात आणि पुढचा जन्म मग हरणाचा मिळतो. मग आता तुम्ही विचार करा, हे तर सगळ्या जबाबदाऱ्या संपून आलेल्या आणि भरत राजा हे पण खूप महान राजे होते. तर त्यांना एका हरणाने एवढं हे केलं, म्हणजे त्याच्यामध्ये एवढा त्यांचं मन अडकलं आणि त्यांना मुक्ती म्हणजे तेव्हाच मोक्ष मिळणार होता.
तर पुढचा जन्म हरणाचा घ्यायला लागला. ते आपण नंतर बघू का मिळाला वगैरे. तर अर्जुन तर भर युद्धातून निघाला होता. हा, आणि तुम्ही विचार करा, त्याचं मन किती मागे राहिलं असतं, म्हणजे मन पुढं मनात स्थिर झालं असतं का? किती विचार आले असते की मी आलो खरा, पण माझ्या मागे काय झालं असेल तिथे युद्धाच्या ठिकाणी, युद्ध झालं असणार की थांबलं असेल, आणि माझ्या भावांचं काय झालं, आईचं काय झालं, द्रौपदीचं काय झालं, असे 1 ना 100 विचार मनात आले असते. मग तो एकाग्र होऊन काय करू शकला असता का सांगा? म्हणून कृष्ण म्हणतात हा मिथ्याचार आहे आणि हा कृष्णांना आवडत नाही. आणि भरत महाराजांचं तर आता सांगते की मग तो पुढचा जन्म हरणाचा, म्हणजे जी एकाच जन्मात ह्याच मुक्ती मिळणार होती, आणि चांगले असतात हा ते, तो काही प्रश्न नसतो. तर पुढचा जन्म हरणाचा मिळतो. तरी बरं कृष्णांच्या कृपेने त्यांची स्मृती असते. म्हणजे लक्षात असतं की आपण गेल्या जन्मात काय होतो आणि हे काय झालं. मग काय होतं माहितीये, ते ठरवतात की ते एका ऋषींच्या आश्रमाच्या जवळ-जवळच ते गवत वगैरे असं थोडंसं खाऊन राहत असतात, ते सगळी हरिकथा वगैरे अशा टाईप ऐकून. हां, आणि अगदी म्हणजे तो जन्म त्या आश्रमाच्या जवळच हे होतो. मग त्याच्यानंतरचा हरणाच्या पुढचा जन्म मिळतो जडभरत ऋषी म्हणून. जडभरत मग जडभरत ह्याच्यामध्ये पण कोणाशी बोलत वगैरे नसतात. अगदी मग ते जेव्हा म्हणजे म्हणजे जडभरतच्या जन्मामध्ये त्यांचा तो हे म्हणजे मुक्ती मिळते आणि भगवत धामात परत जातात. तर एका जन्मातलं ते काम पुढे 2 जन्म घ्यावे लागतात. हं. घ्या माताजी पुढची स्लाईड. तर हे झालं एक प्रकार. आता बघा हे इकडे ही जी गोष्ट आहे, 7वा श्लोक मगाशी माताजी कोण वाचणार होत्या? वाचा. स्त्वेन्द्रियाणि मनसा कर्मेन्द्रियकर्मयोगम् माताजी थोडस मोठ्याने वाचा, तुम्ही परत एकदा वाचा, आम्हाला ऐकू नाही आलं. हरे कृष्ण. हरे कृष्ण वाचू का मी माताजी? नाही ते मग दुसरे प्रभू जे आहेत ते वाचू देत. श्लोक ऐकू आला माताजी तुम्हाला? नाही, श्लोक खूपच छोटा आवाज होता. कदाचित त्याने वाचू का मी? उर्मिला माताजी तुम्ही वाचा. यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभ्यते कर्मेंद्रिय कर्मयोग मसक्तस्स विशिष्यते. या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा कृष्ण भावना भावित प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हा, आणि एक एक जण तुम्ही वाचा, मी तुम्हाला श्लोकाच्या वेळेस हँड करा तुम्ही आणि वाचा, किंवा रोज एकाने जरी वाचलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. हो, हो. तर आहे ना, आता हे एक झाली भरत महाराजांची गोष्ट. आता हे जे आहेत ना, कृष्ण काय म्हणतायत, या उलट तुम्ही एखादी मगाशी मिथ्याचार सांगितला होता 6व्या श्लोकात. आता बघा ह्या उलट तुम्ही कुठे काही सोडून जायची आवश्यकता नाही. जिथे आहात, जी तुमची कर्तव्य तुम्हाला आलेली आहेत, जबाबदारी तुमच्यावर, ती निभावत जर का तुम्ही आहे ना एखाद्या प्रामाणिक व्यक्तीने मनाने इंद्रियांना संयमित केलं आणि कशावरही आसक्ती न ठेवता त्याचा तो हे करत राहिला, कर्म करत राहिला, तर तो व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे म्हणतात कृष्ण. म्हणजे भगवद्गीता मुळातच कर्तव्य सोडून कुठे जा असं सांगतच नाही. आता इथे हे ह्याचे पुरीचे राजा रुद्र प्रताप त्यांची ही गोष्ट आहे. हे जे राजा रुद्र प्रताप असतात ना, त्यांना म्हणजे ओडिशा प्रांत, आत्ताचं आपलं ओडिशा राज्य आहे ना, ओडिशाचे राजे होते हे राजा रुद्र प्रताप. आणि खूप काय नाही, चैतन्य महाप्रभू साधारण 525 वगैरे वर्षापूर्वी प्रकट झालेले. तर तेव्हा चैतन्य महाप्रभू पुरीमध्ये असताना ना, तिथले राजे हे होते आणि यांना खूप वाटायचं की आपण चैतन्य महाप्रभूंना भेटावं. तर ते एकदा आपल्या म्हणजे मंत्र्याला पाठवतात त्यांच्या, तर त्यांचे शिष्य काय
आज जाऊन विचारतात चैतन्य महाप्रभूंना की असं असं आपल्या राजांना भेटायचंय तुम्हाला. तर चैतन्य महाप्रभू म्हणून सरळ सांगतात की मी संन्यास आश्रम स्वीकारलेला आहे, त्यामुळे मी धनी व्यक्ती, स्त्रिया ह्यांना म्हणजे मी भेटत नाही, मी भेटू शकत नाही. मग त्या राजांना खूप वाईट वाटतं. मग परत एकदा पण सांगतात, निरोप पाठवतात, तेव्हा पण चैतन्य महाप्रभू ठाम नकार देतात, हेच कारण सांगून की मी धनी व्यक्तींना भेटत नाही. मग आहे ना, त्यांचा शिष्य काय सांगतो, जेव्हा जगन्नाथांची रथयात्रा असते ना, तेव्हा महाप्रभू तुम्हाला भेटू शकतात, तुम्ही तेव्हा भेटा म्हणून. तर आहे ना, जे हे जे राजे असतात ना, रुद्रप्रताप, ते ह्याच्या त्या रथयात्रेच्या समोर स्वतः झाडू मारायची सेवा करत असतात. मग जेव्हा महाप्रभू बघतात ना, की म्हणजे त्यांना कोणतरी सांगतं हे पुरीचे राजा आहेत म्हणून, राजा रुद्रप्रताप. मग महाप्रभूंना खूप हे वाटतं आतून असं छान, की हा राजा असून रथयात्रेच्या मार्गावर स्वतः झाडू मारतोय. आणि मग महाप्रभू येतात आणि त्यांना मिठी मारतात आणि भेटतात. हा, तर कृष्ण काय म्हणतात, की अशी व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे, की जी भलेही ते राहतोय आता, तुम्ही जिथे राहता तिथेच राहून तुमच्या मनाद्वारे इंद्रिय तुमची ताब्यात आहेत आणि तुम्ही कृष्ण भावना भावित जीवन जगताय. हा, तर अशी लोक ही जास्त श्रेष्ठ आहेत असं कृष्ण म्हणतात. हा मिथ्याचार नव्हे, हे युक्त वैराग्य म्हणायचं, फल्गू वैराग्य नव्हे. तर असं आपण पण हवं. घ्या माताजी, म्हणजे आपल्या मनाचा आपल्या इंद्रियांवर ताबा हवा आणि आपल्याला कळायला हवं की चांगलं काय, बुद्धीचा वापर करून आपण जीवन जगायला हवं. हा, वाचा वाचा कोणतरी एक वाचू का? हा, वाचा. यज्ञार्थ कर्माणो अन्यत्र लोकोऽयं कर्म बंधन तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. हरे माताजी. हरे हा, कृष्ण. छान छान. श्री विष्णू इत्यार्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनात कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेया, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्म बंधनातून मुक्त राहशील. हरे कृष्णा. हा, आता बघा, हा इथे आपल्याला महत्वाचा श्लोक आहे. हा श्लोक हे सगळेच तुम्ही जरा लक्षात ठेवा, वाचा. हा महत्वाचे श्लोक आहेत सगळे. आता 3.9 मध्ये बघा कृष्ण काय सांगतायत, की आपण विष्णूंप्रीत्य, आता आपल्या अध्यायाचं नाव काय आहे, कर्मयोग. हा, मग योग ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, तर कृष्णांशी जुळलं जाणं. हा, योग ह्या शब्द, आणि आपण परत बघूच योग ह्या शब्दाचा अर्थ, तर कृष्ण सोडून दुसऱ्या कोणाशीही नाही. हा, जेव्हा आणि जेव्हा फक्त आपण कृष्ण, इथं तर विष्णू, राम, कृष्ण, नारायण कोणही धरा, तर ह्यांच्याशी जोडलं जातो, त्यालाच योग म्हणायचं. तर आहे ना, तो आता यज्ञाची व्याख्या बघा. कर्मयोगामध्ये आपण कर्माद्वारे कसं कृष्णांशी जोडायचं हे बघणार आहोत. मग आता त्यासाठी यज्ञ ह्या शब्दाची व्याख्या बघा, की श्री विष्णूंप्रीत्यर्थ यज्ञ कर्म म्हणून केले पाहिजे. म्हणजे इथे आता विष्णू म्हणजे परत तुम्ही तुम्हाला जे आवडतं ते ठेवा, कृष्ण ठेवा, राम ठेवा. तर आपण जे कोणतंही कर्म कृष्णांच्या आनंदाप्रीत्यर्थ करतो तो यज्ञ असतो. हा, त्याच्यामध्ये तुमचा आनंद महत्वाचा नसतो. आता आपण इथे गीता शिकतोय, हे पण आपण कृष्णांच्या आनंदासाठी करतोय, त्यांच्याविषयी अभ्यास करतोय ना आपण. कसं आत्म्याचा आनंद कशात आहे हे शोधतोय. हा, मग हे जे आपण कृष्णांसाठी करतोय, तर हा पण एक प्रकारचा यज्ञच मानला जाणार. आणि ते कोणतंही कर्म जे आपण कृष्णांप्रीत्यर्थ करतो त्याला यज्ञ म्हणतात. हा, आणि असं तुम्ही नाही केलं तर काय होतं बघा, तर भौतिक जगामध्ये बंधनाच कारणीभूत ठरतं. मग ही कुठली बंधन आहेत? हा, कृष्ण काय सांगतायत बघा, म्हणून कौंतेया, तू आपल्या नियत कर्मांचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर, या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. आता अशी कुठली बंधन आहेत, हे कृष्ण आहेत. आणि कृष्ण आपल्याला सांगतायत की तू ही आपली जी हे आहेत ना, नियत कर्म, ह्यांचं श्री विष्णूंच्या संतोषार्थ पालन कर. का बरं असं म्हणतायत, नाहीतर तू कर्म बंधनात आपण अडकू. तर कसं असतं ना, ही जी आपल्याला चांगल्या कर्मांची चांगली फळं मिळतात,
वाईट कर्मांची आपल्याला वाईट फळं मिळतात. हा, तर हा जीवनाचा नियम आहे आणि ही फळं भोगण्यासाठी आत्म्याला पुन्हा पुन्हा एक शरीर मिळतं. तुम्हीच केलेली कर्म असतात त्याप्रमाणे पुढचं शरीर मिळतं आणि ती भोगण्यासाठी आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आणि मग आत्मा हा कंटिन्यू फेऱ्यात अडकलेला असतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हा, म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात तो अडकलेला असतो. जर का आपण आपली कर्मफळ कृष्णांना अर्पण करत राहिलो तर ती बंधनं आपल्याला लागत नाहीत. त्यामुळे आपल्याला पुढची फळं ती बंधनं तयार होत नाहीत आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडावं लागत नाही. हा, आणि नाही केलो आपण अर्पण तर असं काय नाहीये की कृष्ण आपली फळं गोळा करायला बसलेले आहेत आणि आमची फळं तुम्ही का घेणार. हा, असं नाही. त्यांच्यामध्ये षडैश्वर्यामध्ये वैराग्य बघितलं ना, परम वैराग्य आहे त्यांच्यामध्ये. त्यांना आपल्या कर्मफळाने काही फरक पडत नाही. पण आपल्याला मात्र जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागतं. चांगल्या फळांच्या भोग घेण्यासाठी पण तुम्हाला जन्म घ्यावा लागणार. वाईट कर्मांचा भोग घेण्यासाठी पण आपल्याला जन्म घ्यावा लागणार. असं नाहीये, पुन्हा एक लक्षात घ्या की कर्माचं गणित असं पण नाहीये की मी चांगल्या कर्मातून वाईट कर्म माझी वजा करतो. असं पण होत नाही. सेपरेट जन्म घेऊन ती भोगावून काढावी लागतात. हा, म्हणून कृष्ण सांगतायत की त्या फेऱ्यातनं मुक्त व्हायचं असेल तर ही सगळं आपल्याला कृष्णांना ही फळं अर्पण करायला हवीत. आणि इथं राजसूय यज्ञाच्या वेळेचा प्रसंग आहे आणि तेव्हा नारद येतात. नारद विचारतात, सॉरी, नारदांना युधिष्ठिर महाराज विचारतात की म्हणजे कृष्ण म्हणजे एक राजाचं कर्तव्य काय असतं, माणसाने कृष्ण भावना भावित जीवन कसं जगावं वगैरे, अशी ती त्यांनी तेव्हा म्हणजे नारदांकडे हे केल्या होत्या, प्रश्न वगैरे विचारलेले. तो प्रसंग आहे तो. हा, मग आपल्यावर की नाही एक लक्षात ठेवायचं, आपण जेव्हा जीवन जगतो ना तेव्हा आपल्यावरती खूप प्रकारची ऋणं असतात. म्हणजे तुम्ही म्हणाल की मी चांगलीच कर्म करतोय, न कळत सुद्धा आपल्यावरती खूप बंध हे असतात. अ, हम्म, म्हणजे थांबा, आपल्यावरती ना कुणाकुणाचे हे म्हणजे आपण मनुष्य जन्मात फेडायचं असतं बघा. आपल्यावर ऋण असतात, ऋण. ऋषींचं, पितृंचं, देवता किंवा ब्रह्मऋण किंवा देवांचं ऋण, हा भूत ऋण आणि नर, म्हणजे ह्या सगळ्याची आपण हे करावी लागते. मग आता तो कसा आपण त्यांचं हे परतफेड करायची, तर ऋषी यज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, भूतयज्ञ आणि नरयज्ञ. ऋषींची का, तर ऋषींनी आपल्यासाठी खूप सारे धर्मग्रंथ वगैरे लिहून ठेवलेले आहेत. खगोलशास्त्र, तुम्ही आयुर्वेद आपल्याला जीवन पद्धती शिकवतं, असे कित्येक पुराण, सगळी वेद, हे सगळं लिहून ठेवले. त्यामुळे ऋषींचे आपल्यावर खूप उपकार आहेत. हा, त्यामुळे ऋषी यज्ञ करून हे करावं, संतुष्ट ठेवावं लागतं. मग पितर, आपले पूर्वज नसते तर बसलो असतो का आपण, सांगा. काहीतरी त्यांनी संस्कृती टिकवली, आपल्याला जन्माला घालण्यासाठी काहीतरी कष्ट घेतलं, त्यामुळे आपल्या पितृंचं आपल्यावर ऋण असतं. मग देवतांचं, ह्या देवता वेळेत सूर्यदेव येतात, चंद्रदेव येतात, त्यांची त्यांची कामं पाऊस ऊन देत असतात, त्यामुळे देवतांचं ऋण असतं. मग असतं भूत, म्हणजे आपल्या आजूबाजूला मनुष्यच एक फक्त सगळीकडे गोंधळ घालतोय, पण बाकीचे सगळे जे प्राणी येतात ते भूत यज्ञामध्ये येतात. आता हे जे चिमण्या, छोटे छोटे कीटक वगैरे असतात ते बघा, हे करतात ना, परागीभवन वगैरे करून फळं वगैरे धरण्यास मग मदत होते. अशी एक ना हजारो हे प्राणी आपल्या जीवन सोपं होण्यासाठी मदत करत असतात. हा, तर हा भूत यज्ञ असतो. पुन्हा नरयज्ञ, नर म्हणजे कसं, आपण एका समाजात राहतो आणि ह्या समाजाचं आपल्यावर ऋण असतं. आपल्याला वेळेत लाईट येते, पाणी येतं, बसमधून प्रवास करताना तिथे ड्रायव्हर, कंडक्टर असतात, पोलीस, सैनिक, असं वेगवेगळ्या रूपात समाज आपल्याला मदत करत असतो. डॉक्टर्स असतात, शिक्षक असतात, तर ह्या समाजाचं पण आपल्यावर ऋण असतं. हा, मग ही पण ऋण असतात आपल्यावर. मग ह्या सगळ्याची बंधनं असतात आपल्याला. मग आपण आता ही सगळी कशी फेडणार? प्रत्येकाला किती किती वेगवेगळं काय काय देत राहणार. पण मग जेव्हा आहे ना आपण आपली कर्मफळं कृष्णांना, विष्णूंना अर्पण करतो, त्यांना एकदा अर्पण केलात की हे सगळे संतुष्ट राहतात. हा, मग ही बंधनं आपल्याला लागत नाहीत.
म्हणून आपण जे काय ते लक्षात ठेवायचं. श्री विष्णूंप्रीत्यर्थ किंवा कृष्णांच्या आनंदाप्रीत्यर्थ जे कर्म केले जाते त्याला यज्ञ म्हणतात आणि मग सगळीच संतुष्ट राहतात. आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडावं लागत नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि एक आहे, जेव्हा तुम्ही हे त्यागाचं चक्र म्हणतात, जेव्हा आपण कर्मफळ कृष्णांना अर्पण करतो ना, जेव्हा हे सगळं आपण अशी स्वतःला सवय लावून घेतो, तेव्हा आपलं मन किती शांत होतं बघा. आणि एक शांत मनच कृष्ण, आत्म्याचा आनंद, कृष्णाशी आपलं नातं काय आहे, हरिनाम जप वगैरे ह्या गोष्टी, शास्त्रांचा अभ्यास करणं, ह्या सगळ्याचा विचार एक शांत मनच करू शकतो. आता इथे बघा, का करायचंय कृष्णांना? आता बघा, तिथे सेंटरला भगवान कृष्ण आहेत, दिलेत. त्यांनी म्हणजे वेद ब्रह्मांना सांगितले. मग ब्रह्मानी वेदांचा अभ्यास करून त्याप्रमाणे सृष्टीची रचना केली. म्हणजे वेदांचं ज्ञान ब्रह्मांना कुणी दिलंय? कृष्णाने दिलंय. मग वेदांप्रमध्ये सगळं लिहिलेलं आहे, मनुष्याने काय करायचं काय नाही करायचं सगळं ज्ञान. मग त्याप्रमाणे जो वागतो ना, तो आता तिथे शेती करताना दाखवलंय बघा. तर त्याप्रमाणे जो वागणार, त्याला म्हणायचं आपण आपलं कर्तव्य करतोय. जर का तुम्ही वेदांच्या विरुद्ध वागत असाल तर त्याला कर्तव्य करतोय असं म्हणायचं नाही. तर जो वेदांप्रमाणे वागतो तो त्याच्या कर्तव्याच्या मार्गावर चालत असतो. मग जेव्हा तुम्ही असं वागता, तुम्ही तुमचं ते कर्तव्य करत असता. आता ते तिथे शेती वगैरे करतायत बघा. त्याला म्हणायचं तसा मी वागतोय आणि ते तुम्ही कृष्णांना अर्पण केलं तुमचं. मी जे वागतोय करतोय हे सगळं बाबा कृष्ण तुला अर्पण आहे, असं जेव्हा आपली भावना असेल तेव्हा आपल्याला ना त्याला त्याग म्हणायचं. म्हणजे ह्या आपल्या वागण्याला की, आणि ऍक्च्युली प्रत्यक्षात करायचंय ते सगळं करायचंय, पण भावना मनातून आपल्या ही पूर्ण भावना हवी की कृष्णा हे सगळं तुझं आहे, तुला अर्पण आहे. तर त्याला त्याग म्हटला जातो. मग जेव्हा आपण असं वागत असतो ना, तेव्हा आपल्याला पाऊस, सूर्य म्हणजे सूर्याचं ऊन, चंद्राचा प्रकाश, वारं, स्वच्छ हवा असं सगळं मिळत असतं. पण ते कसं, आता पण मिळतच आहे, तो काही प्रश्न नाही. पण ते मिळतं ते कसं असतं माहित आहे? ते जेव्हा तुमच्या पिकाला पावसाची गरज आहे तेव्हा पाऊस, उन्हाची गरज आहे तेव्हा ऊन, जेवढ्या प्रमाणात गरज आहे तेवढ्याच प्रमाणात, असं ज्यामुळे ओला दुष्काळ पण पडत नाही, कधी सुका दुष्काळ पण पडत नाही. अगदी गरजेप्रमाणे आणि भरपूर, ज्यामुळे मग विपुल धान्य पिकतं, पाणी साठे स्वच्छ सुंदर असे असतात. असं मिळतं. मग त्याच्यानंतर मग आपल्या धान्य वगैरे जे उगवतं ते मार्केट पर्यंत पोहोचतं. मग मार्केटमधून आपण विकत घेऊ किंवा आपल्या शेतातलं असलं तर ते असं करून आपण ते शिजवतो. मग आहे ना, ते परत कृष्णांना अर्पण करायचं असतं अन्न. कारण आता तुम्ही हे जे चक्र बघितलं, ह्यात ब्रह्मांना वेदांचं ज्ञान कुणी दिलंय? कृष्णाने दिलंय. त्याच्या पुन्हा हे पाऊस, सूर्याचा, चंद्राचा प्रकाश, ही जी जमीन आहे ज्याच्यामध्ये आपण धान्य पेरतो, हे म्हणजे ही हवा ज्याच्यामध्ये आपण राहतो वगैरे, हे काहीही आपण कुठून घेऊन नाही आलेलो, आपल्याला ऐकतं मिळालेलं आहे हे सगळं. त्यामुळे आपण हे सगळं त्यांना अर्पण करायला हवं परत. त्यामुळे आपण हे सगळं वापरून आता जे अन्न बनवतो ते अन्न खाण्यापूर्वी आपण कृष्णांना अर्पण करायला हवं. सांगितले ना, वदनी कवन घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन मिळे जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. सांगितले की नाही त्यांनी? पहिल्यांदाच सांगितले नाम घ्या श्रीहरीचे. पुन्हा हे उदरभरण नाहीये, यज्ञ आहे हा. तर तो कुणाला अर्पण करायचा असतो? कृष्णांना. कारण आपण काही घेऊन नाही आलेलो इथलं. काय घेऊन येतो सांगा? त्यामुळे जे त्यांचं आहे ते त्यांना अर्पण करायचंय. आणि पोट आपलं भरणारच आहे, काय आपल्या ताटातलं जेवण गायब होत नाही. पण त्याची जी बंधनं लागतात ना, ती आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकवून ठेवतात. ओके, तुमच्या आलं ना लक्षात? इवन आता तुम्ही मांसाहाराची तर इथे काय गोष्ट नाही करत आहे आपण. पण शाकाहारी जेवण घेताना जरी तुम्ही म्हणालात मी दुकानात जाऊन माझं मी विकत घेतलंय,
हा, तरी ते अन्न, आता पालेभाज्या सजीवच असतात, मोड आलेली धान्य त्यांच्यामध्ये पण जीवन असतं. हा, पुन्हा आपण आंघोळ वगैरे करताना गरम पाण्याने केली की पाईपमध्ये किती सूक्ष्म जीवजंतू चालताना वगैरे आपल्या पायाखाली चिरडले जातात. हा, अशा आपल्या नकळत सुद्धा खूप गोष्टी होत असतात ज्याची बंधनं लागतात आपल्याला. तर ही सगळी बंधनं लागू नये म्हणून आपण जे काय करतो ते कृष्णांना अर्पण करून करायचं. आता इथे शेतकऱ्यांचं उदाहरण दिलंय. मग त्याची पुढची स्लाइड घ्या, बघूया. आता अर्जुन काय आहे, योद्धा आहे. मग असू दे, ही थांबा. मग आता अर्जुन आहे, मग अर्जुन कोण आहे, योद्धा आहे. मग तो काय करू शकतो, तो एक तर राजा आहे. हा, तो प्रजेचं पालन पोषण नीट होतंय की नाही हे बघणं, हे त्याचं आद्य कर्तव्य आहे. आणि ते सगळं कृष्णांना अर्पण करणं, प्रजेला पण कृष्ण भावनाभावित जीवन जगायला शिकवणं. किंवा आता युद्ध हे स्वतःची सध्याचं कर्तव्य आहे युद्ध करणं. तर मी जिंकेन की हरेन ह्याचा विचार न करता लढणं हे सध्या महत्वाचं आहे. आणि ते फळ कृष्णांना अर्पण करणं. तर असं जे तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे असं वागायला हवं तुम्ही. हे ना थोडं आहाराविषयी दिलेलं आहे. हे तुम्ही बाळ वाच, तू मगाशी कोणी वाचलेलं, वाचा, तुम्हाला तो श्लोक छान आहे, लक्षात ठेवा. हा श्लोक आहाराचा आपल्या जीवनावर किती परिणाम होतो बघा. आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती, स्मृती लभ्ये सर्व ग्रंथींचा विप्रमोक्ष. हा, तर आहे ना, आता कृष्ण माताजी त्याचं ट्रान्सलेशन वाचा. वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्याने सर्व क्रिया शुद्ध होतात. यज्ञ केल्याने मनुष्यांचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते. जीवनशुद्धीमुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म वृत्तीचे शुद्धीकरण होते आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो. आणि या सर्वांची परिणिती वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते. राधे राधे. हरे कृष्ण. तर बघा, हा आपल्यासाठी हा श्लोक तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे गीतेतला नाहीये, पण लक्षात ठेवा की आहार जो असतो ना आपला, तो शुद्ध आहार असायला हवा. आणि जेव्हा आपण हा कृष्णांना अर्पण करता, आधी शिजवलेलं जे आहे ते नैवेद्य म्हणून कृष्णांना अर्पण करणं, किंवा फळं, दूध जे काय घेताय ते आधी कृष्णांना दाखवा आणि मग घ्या. ह्यामुळे काय होतं, तो आहार शुद्ध बनतो. मग असा जो आहार असतो ना, त्यामुळे आपल्या जीवन शुद्ध बनतं. म्हणजे काय, तर तुम्ही जरा इंटरनेटवर वगैरे पण सर्च करा. हे आता ना सायंटिफिकली पण प्रूव्ह झालेलं आहे. ऍक्च्युली वेदांमध्ये तर सांगितलेलंच आहे. तर जेव्हा आपण मग असा आहार ग्रहण करतो ना, तेव्हा आपल्या मेंदूतल्या सूक्ष्म ऊती असतात त्या म्हणजे पूर्ण क्षमतेने तुम्ही जेव्हा अभ्यास हा उच्च दर्जाचा अभ्यास व्हायला हवा वगैरे असं तुम्हाला वाटत असेल ना, तर मेंदूच्या ज्या ग्रंथी असतात त्या रोबस्ट म्हणतात, म्हणजे एकदम त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करायला सुरू करतात जेव्हा आपण प्रसाद ग्रहण करतो तेव्हा. हा, आणि त्यामुळे काय होतं, असा जो प्रगत बुद्धी असते ना, तीच मग मोक्षाचा, अध्यात्माचा विचार करू शकते आणि त्या मार्गावर चालू शकते आणि एक कृष्ण भावना भावित जीवन जगू पण शकते. आणि वर्तमान आत्ताच्या ह्या गोंधळलेल्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये ना, सगळीच जण जर का आपल्या कर्तव्याच्या मार्गावर चालत राहिली, तर तुम्ही विचार करा, तो कोणच कुणाच्या कर्तव्याच्या मार्गावरून बाजूला होत नाही. छोटं मोठं जे काय त्याचं घरापासून जगापर्यंत तो आपलं कर्तव्य बाबा छान प्रकारे करतोय, तर जगात किती शांती आणि छान असेल सगळं, विचार करा तुम्ही. घ्या मग त्याची घ्या पुढची स्लाईड. त्यामुळे आहार हा खूप गरजेचा आहे की आपण तो प्रसाद म्हणून घेणं कृष्णाला. आणि मुख्य म्हणजे आपल्यावर ती नम्रता हवी की आपण काही घेऊन नाही आलेलो इथे, पैसे दिलात आणि परत आणलात तरी जी इंद्रिय वगैरे वापरतो ना आपण, ती सुद्धा भगवंतानीच दिलेली. घ्या माताजी पुढची स्लाईड. म्यूट आहे.
वाचा माताजी. हरे कृष्णा. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जी आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवतात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. हरे कृष्णा. बघा इथे कृष्णाने तर काय म्हटलेलं आहे की आणि हा 13वा श्लोकच आहे, तुम्ही वाचा नंतर, की आपण जेव्हा आपण अशा प्रकारे अन्न खातो ना, तेव्हा आपण ह्याच्या म्हणजे पाप आपल्याला लागत नाही. आणि जर का फक्त इंद्रिय भोगांकरता कृष्णांना अर्पण न करता आपण अन्न खात असू तर आपण पापच भक्षण करतोय. म्हणजे काय, त्याची फळं आपल्याला भोगायला लागणार आहेत. हा, तर आपण लक्षात ठेवायचं, जे काय खातो आपण त्यांना अर्पण करून खायला हवं. ठीक आहे? घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात. ते पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून होतो. हरे कृष्णा. ते मगाशी त्यागाचं चक्र सांगितलेलं आहे बघा, ते इथे होतं. हा, की सगळे प्राणी मात्र कशावर जगतात? अन्नधान्यावर. जीवन हे अन्न हवंच ना जगण्यासाठी. अन्न कशापासून मिळतं? पावसामुळे, जमीन असते, हवा, सगळं लागतं अन्न तयार व्हायला. पाऊस हे सगळं आपल्याला मग एक मिळतं कुठून? यज्ञापासून. यज्ञ म्हणजे काय, लक्षात आलं ना? तुमच्या विहित कर्मांपासून होतो. मग तुमची विहित कर्म तुम्ही योग्य प्रकारे केली आणि ती कृष्णांना अर्पण केली तर तो यज्ञ ठरतो आणि मग पुढचं हे सगळं चक्र व्यवस्थित राहणार. हा, मग आता तुम्ही गृहस्थ आहात तर गृहस्थांचं आता अर्जुनाचं युद्ध करणं हे होतं आणि प्रजेचं चांगलं बघणं. मग अशी युधिष्ठिर महाराज पण काय विचारतात तिथे नारदांना, की एक माझी प्रजा सुखी आणि कशी राहील याच्याबद्दल मला मार्गदर्शन करा. तसं आता आपण गृहस्थ आहोत, तर गृहस्थांनी आपण कृष्ण भावनाभावित जीवन जगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मुलांना लहानपणापासून थोडं शास्त्रांचं ज्ञान द्यायला हवं. त्यांना लहानपणापासून गोष्टी सांगा, छान छान स्तोत्र म्हणायला शिकवा. घंटी पूजा वगैरे आरती करताना घंटी वगैरे हातात द्या. देवाला फुलं घालायला सांगा. तर असं म्हणजे त्यांना कृष्ण भावनाभावित जीवन जगायला शिकवा. हेच सगळ्यात महत्वाचं आपण त्यांच्यासाठी करू शकतो. पुन्हा बाय तुम्ही स्टुडंट आहात तर तुम्ही जे ज्ञान मिळवता ते ज्ञान ही कृष्णांकडे प्रार्थना करा, की बाबा कृष्णा, हे तू चान्स दिलायस आम्हाला हे ज्ञान मिळवायचा, तर आम्ही योग्य प्रकारे हे मिळवू, डिग्री वगैरे हे पूर्ण करू. हा, अशी आपल्यामध्ये ती नम्रतेची भावना हवी. आणि ते ज्ञान वापरा, तुमच्याकडे ज्या कपॅसिटीज आहेत त्या थोड्या तरी कृष्णांसाठी वापरा कुठल्या ना कुठल्या प्रकारे. घ्या माताजी पुढची स्लाईड. म्हणजे तुमची कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडा, पण कृष्णांना विसरू नका, त्यांना ती अर्पण करा. हा, आता ना इथे हे चैतन्य महाप्रभूंचं सांगितलेलं आहे बघा, की मग हा झाला गृहस्थांसाठी वगैरे. मग कलियुगाचा धर्म काय, यज्ञ काय आहे? हा, तर कलियुगाचा यज्ञे संकीर्तन प्रायर्जंती ही सुमेधसा. हे ना श्रीमद भागवतम 11वा स्कंध 5वा अध्याय आणि 32व्या श्लोकात सांगितलेलं आहे, की कलियुगाचा यज्ञ हा हरिनाम जप आहे. लक्षात ठेवा. हा, आणि हे मध्ये आहेत ना, हे चैतन्य महाप्रभू आहेत. आणि चैतन्य महाप्रभू म्हणजे कृष्णानेच कलियुगामध्ये स्वतः अवतार घेतला होता. म्हणजे बंगाल प्रांतात, आत्ताच्या म्हणजे कलकत्त्यापासून थोडस लांब पुढे मायापूर, नवद्वीप मायापूर म्हणून आहे, जिथे चैतन्य महाप्रभू आले होते. आणि म्हणजे कलियुगाच्या सुरुवातीलाच असं वातावरण तयार झालं होतं की आत्ताच शेवट होतो की काय, धर्माचरण करणं अशक्य झालं होतं मुस्लिम लोकांच्या आक्रमणांमुळे. तेव्हा हा बंगाल प्रांतामध्ये चैतन्य महाप्रभूंचा हे झाला अवतार. आणि त्यांनी कुठलंही शस्त्र वगैरे हातात घेतलं नाही, पूर्ण भारतामध्ये हरिनाम संकीर्तनाचं आंदोलन उभं केलं. हरी बोल म्हणून सांगितलं. आणि कलियुगाचं लक्षात ठेवा, की कलियुगाचा धर्मच आहे हरिनाम जप, दुसरं आपण काही करू नाही शकत. तर हा आपला प्रणाम मंत्र आहे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. आणि हरे कृष्ण 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 हरे हरे
हरे राम 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 हरे हरे. हा आपला प्रणाम मंत्र काय ते हा आपला जप करायचा महामंत्र आहे. तर नक्की कलियुगाचा यज्ञच आहे की आपण जप हा करायलाच हवा. हा हरिनाम जप. तुम्ही भक्तिगीत ऐकलं असणार ना, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. की एवढं ते नाम गोड असू शकतं जर का तुम्ही नीट घेतलात तर. आणि दुसरं काही करायची आवश्यकता नाही, आपल्याला हरिनाम जप करायला हवा. घ्या माताजी पुढची प्लेट. हा हे मगाशी सांगितलं. तर भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात पण सांगितलेलं आहे, यज्ञानाम जप यज्ञोस्मी. म्हणजे सर्व यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे असं कृष्णाने 10व्या अध्यायात सांगितलेलं आहे. ओके, माताजी वाचा. म्हणून कर्म हरे कृष्ण. म्हणून कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. हरे कृष्ण. हा म्हणून आपण आहे ना, कर्तव्य हे सकाम कर्म करायला नाही पाहिजे की हा मी हे डिग्री मिळवून असं असं करेन, मी आता हे घर बांधून इथे असं असं राहीन. हे ठीक आहे, हे तर होणारच आहे. पण आपण कर्तव्य कशी केली पाहिजेत माहिती आहे? अनासक्त होऊन की कृष्णा हा तू हे दिलेलं आहेस आणि तुला अर्पण केलेलं आहे. हे सगळं हे कर्तव्य म्हणून आपण करायला हवं. आपली कर्मफळं जी आहेत ना, ती कृष्णांना अर्पण करणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण काय घेऊन आलेलो नाहीये आपण, इथलंच पृथ्वीवरचं आयतं मिळालेलं सगळं वापरतोय. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि अशामुळेच आपल्याला कृष्णांची प्राप्ती होऊ शकते. हा मी करतोय सगळं, हे सगळं माझं आहे असं जर का आपण म्हणत बसलो तर मग आपण कर्मफळांमध्ये गुंतून राहणार आणि कृष्णांपासून लांब राहणार. ओके, आता हा जो 21वा श्लोक आहे ना, हे त्या प्रश्नाचं अर्जुनाच्या उत्तर आहे, पारिवारिक परंपराचा. हा वाचा रश्मी माताजी. हरे कृष्ण. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. खालचं वाचू मराठीत. हा वाचा वाचा. जे श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. हरे कृष्ण. हरे छान, कृष्ण. आभारी, धन्यवाद माता. तर आहे ना, आता इथे लक्षात घ्या की अर्जुनाला कृष्ण स्पष्टपणे सांगतायत की तू पारिवारिक परंपरांची काळजी करू नकोस. तू एक राजा आहेस, तू एक क्षत्रिय आहेस. प्रजा तुझ्याकडे आदराने आदर्श म्हणून बघते आणि राजा जसा वागणार तशीच प्रजा वागणार. तू तुझं कर्तव्य कर, प्रजा पण त्यांची कर्तव्य योग्य प्रकारे निभावेल. जर का तूच आदर्श घालून दिलास रणांगण सोडून पळून जाण्याचा, तर प्रजा पण काय म्हणणार? एखादी स्त्री उठून म्हणेल, बापरे मी कशाला हा संसार करत बसले, हा मला काय गरज आहे, तो अर्जुन सांभाळला का त्याने. एखादा नवरा काय म्हणेल, मी या घराची जबाबदारी घेऊन कशाला वनवन करू. अर्जुनाने केलं का, तो तर रणांगण सोडून झाला रिकामा. मुलं पण तसंच म्हणतील, त्याने बाबा कुठं अभ्यास केला, तेव्हा मी आता करू. हा पण ते जर का तू तुझं कर्तव्य पार पडलंस तर आपोआप तू असशील किंवा नसशील, पण मागून येणारी नक्की तुझा. आणि तू तर राजा आहेस ऑलरेडी, राजाकडे माणसं आदर्श म्हणून बघतात. त्यामुळे प्रजा पण तुझ्याच पावलांवर पाऊल टाकेल की आपला राजा असा वागला, आपणही आपली कर्तव्य ही योग्यच पार पाडायला पाहिजेत. आता तिथे ते बदक तुम्ही तलावात वगैरे बघितलं असणार बघा, आई बदक असतं, त्याच्या मागे एक 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 रांगेत पिल्लं असतात बघा. आणि ती पोहताना लक्ष देऊन कधी बघितलं तर आई जिकडे टर्न होते मागची सगळी चेन त्या बाजूला टर्न होत असते. ते त्यांना शिकवावं लागत नाही. हा तर आपण जसं वागतो तशी आपली मुलं, आपल्या आजूबाजूची लोक ही नक्की वागणार. हा आपल्या आचरणातून आदर्श प्रस्थापित करायचे असतात, नुसतं बोलून होत नाही. ओके, त्यामुळे पारिवारिक परंपराचं हे अर्जुनाला कृष्णाने दिलेलं उत्तर आहे. आलं ना लक्षात तुमच्या? घ्यावा त्याची पुढची स्लाइड. आणि हे आपल्याला सगळ्यांना लागू पडतं. हा वाचा माता. घराणेशाहीचा नाश
मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करणाऱ्या मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्राचा शांततेचा मी विनाशक होईल. ओके, हा, हरे कृष्ण. तर हे बघा, आता इथे अर्जुनाला ना कृष्ण स्वतःचं उदाहरण देत आहेत. ते काय म्हणतायत बघा, की मीच समज माझी नियत कर्तव्य केली नाहीत तर काय होईल. आता इथे कृष्ण म्हणतायत ना ग्रहलोक नष्ट होऊन जातील. ते आपल्याला 8व्या अध्यायापासून पुढे कळणार की कसं त्यांनी सगळं धारण केलेलं आहे. हा, एका क्षणासाठी जरी त्यांनी मनात असा एक क्षण पण खूप मोठा विचार आणला तर सगळं असं नष्ट होऊन जाईल. हा, मग ते करताच आहेत ना त्यांची हे कर्तव्य, मग आपण का नाही करायची. त्यामुळे इथे ही गोवर्धन लीला दाखवली आहे. गोकुळ सगळं इंद्राने पाठवलेल्या सम्यक मेघांच्या पावसाच्या त्या पाण्यामुळे वाहून जाणार होतं. सगळ्यांचं संरक्षण केलं कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून. हा, तर कृष्ण त्यांच्या कर्तव्यांपासून बाजूला होत नाहीत, आपण कसे होऊ शकतो सांगा. घ्या माताजी पुढे, म्हणजे इथे स्वतःच उदाहरण सांगतायत ते. ओके, घ्या. त्यामुळे आपणही आपली नियत कर्तव्य करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जे काय असाल, तुम्ही शिकताय तर प्रामाणिकपणे शिका. मग शिकायला गेल्यावर ना आजूबाजूच्या मोबाईल किंवा आजूबाजूच्या गप्पा टप्पा ह्याच्यामध्ये लक्ष घालू नका. जो वेळ अभ्यासाचा आहे किंवा जो सर समोर शिकवतायत अशा वेळेस कॉन्सन्ट्रेशन हवं आपलं. तुम्ही जॉब करताय, जॉबमध्ये पण तसं हवं. तुम्ही घरात गृहिणी आहात किंवा एरवी दुसरे कायही तुमची जी कर्तव्य आहेत ही मन लावून करायला हवी आपण. आणि ती भावना कशी हवी की कृष्णा, ह्या तू दिलेल्या जबाबदाऱ्या आम्ही पार पाडल्या. हा, तिथेही कृष्णाने फ्रीडम दिलेले आहे. त्या कशा पार पाडायला जमतात ते कृष्ण बघतील, पण तुम्ही तुमची कर्तव्य करा तर आधी. आणि आता ह्या ना श्लोक मध्ये कृष्णाने सांगितलंय बघा. वाचूया, माताजी वाचा. हरे कृष्ण. नियत कर्माच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. याउलट भक्ती भावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या अवकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. हरे कृष्ण. हा, आता बघा इथे आता आपण आपल्याला तर कळलं, म्हणजे अजून बरंच कळायचंय. पण आपली सगळी कर्म कृष्णाला का अर्पण करायला पाहिजेत, नाही तर कशी आपण त्याच्या कर्मफलांच्या बंधनात अडकून पडतो. म्हणजे पुन्हा पुन्हा पृथ्वीवर जन्म मृत्यूच्या फेऱ्यात, हे आपल्याला कळलं. आता आपल्याला आजूबाजूला सगळी दिसत आहेत जी काय असं काय वागत नाहीत. पण आपण जर का त्यांना अचानक जाऊन सांगितलं, अरे अरे थांब, तू असं करू नको, हे सगळं कृष्णांना काय अर्पण कर, झालं? तर त्यांना ते हे होणार नाही. म्हणजे काय, अचानक हा काय सांगतोय हे काय म्हणजे ऐकायला वेगळं वाटेल आणि ते पटेल न पटेल. त्यामुळे कृष्ण काय सांगतोय की जी माणसं कर्मफलांमध्ये आसक्त असणारी आपल्याला आजूबाजूला दिसतायत ना, तेव्हा विद्वान लोकांनी त्यांना कर्म थांबवण्यास सांगू नका, तर काय सांगायचंय, भक्ती भावनेने हा थोडस कृष्णांशी जोडून घ्यायला शिकवा. म्हणजे आता हा माणूस नारळ काढायला चढलाय, तर त्याला सांगा, तुझी नारळाची बाग मोठी आहे, नारळ पण चांगले लागतात आणि तू खूप कष्टाने तुझ्या बागेची काळजी घेतोस, मग आता असं करतोस का, गावच्या आपल्या मंदिरात त्यातले थोडेसे नारळ कृष्णासाठी दे. किंवा आता शेतकरी आहे त्यांना पण सांगायचं की प्रसाद वगैरे बनवण्यासाठी थोडस तुमच्या शेतात जे पिकलंय त्यातलं मंदिरांमध्ये देत चला. असं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेरित करायला हवं. विद्वज्जन जे असतात ना, त्यांनी कसं बोलायला हवं ते कृष्ण, म्हणजे त्यांना हळूहळू कृष्ण भावनेमध्ये जोडून घ्या. हा, अचानक जाऊन काय सांगू नका. ओके, घ्या माताजी पुढची स्लाईड. पुढची स्लाइड येत नाहीये. आली. हरे कृष्ण. नित्य अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्म केले जातात. हरे कृष्ण. आता आपण तर एक समजतच असतो की
म्हणजे मी हे माझं घर आहे, हे सगळं माझं आहे, किंवा मी पैसे कमवून आणतो म्हणून घर चालतं, किंवा मी जेवण करते म्हणून तुम्ही जेवताय, किंवा आणि पण मी हे म्हणजे मी हा दवाखाना सांभाळतोय म्हणून हा दवाखाना चाललाय, असं काही आपल्यामध्ये हा अहंकार असतो की मी करतोय म्हणून हे सगळं सुरू आहे. तर असं नसतं. आपण इथे ना प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्म केली जातात. मग करतात ते असतात. तर ते आता तुम्हाला ना 14व्या गुणत्रय विभाग योग म्हणून अख्खा अध्यायच त्यांच्यावर आहे. आणि ही प्रकृती आपल्याला प्रकृती म्हणजे आपल्या आजूबाजूचा निसर्ग नव्हे, सत्व, रज आणि तम हे 3 गुण आपल्याला कसे नाचवत असतात ते आपण तेव्हा बघू, तेव्हा कळेल आपल्याला. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. पण हा मात्र मिथ्या अहंकार आपल्यापासून लांब ठेवायचा की मी करतोय, मी भोगता, मी करता. ह्याच्या पलीकडे आता बघितलं ना आपण की आपण इथे काही घेऊन नाही आलेलो स्वतःच्या खिशातलं. त्यामुळे जे त्यांच्याकडून मिळालं हे त्यांच्यासाठी वापरायला हवं आपण. हा आणि ह्याच्या मीच्या बाहेर पडलो तरच आपण खऱ्या दृष्टीने ज्ञानाच्या जग बघू शकू आणि कृष्णांकडे जाऊ शकू. वाचा माताजी. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे ऋषीवंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काही बरेच पाप कर्मे करण्यास प्रेरित होतो? हरे कृष्ण. हा म्हणजे इथे ना आता अर्जुनाला पटतंय की हे कृष्ण सांगतायत हे अगदी बरोबर आहे, मी युद्ध करायला पण हवं. पण मग अर्जुनाला काय वाटतं की कधी कधी हे तर माणसाला पटत असतं की मी वागतोय हे चुकीचं वागतोय, तरी पण का बरं माणसं पाप कर्म करतात? बघा हे प्रश्न किती गरजेचे होते विचारणं. हा त्यामुळे आपल्याला स्वतःला किती किती वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान मिळालं. आता कृष्ण काय उत्तर देतात बघूया की कशामुळे माणसं पाप कर्म करण्यास प्रेरित होतात. आणि इच्छा नसताना त्यांना थोडं थोडं कळत पण असतो हे वागतोय मी हे चुकीचं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. एक मिनिट, हा मी 37वा श्लोक वाचते. एक मिनिट, मध्ये हा 38वा आहे ना, त्याच्या आधी 37वा वाचावा लागला. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रज गुण समुद्भव महाशनो महापाप विधी एनम इह वैरिणम. हा तर हे ट्रान्सलेशन. हे श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो. हा कामच या जगताचा सर्व भक्षक महापापी शत्रू आहे. हा हा काम म्हणजे कोण आहे मग? जो कृष्णाने स्पष्ट सांगितलंय, हा कामच या जगताचा सर्व भक्षक महापापी शत्रू आहे. मग काम म्हणजे काय? तर इच्छा, अनियंत्रित इच्छा, कामना. कामना म्हणजे काम. मग काम तर कसल्या इच्छा, मग इच्छा कसल्या? अनियंत्रित इच्छा, ज्या चुकीच्या आहेत हे आपल्याला कळतंय, पण तरी पण आपण त्या पूर्ण करायच्या मागे जर का बेफाम धावत सुटलो तर आपल्याला विनाश अटळ असतो आपला. आता हा झाला 37वा श्लोक. माताजी वाचा पुढचा श्लोक. वाचणार असलं कोण तर वाचा तो. स्लाइड येत नाही. हा वाचा. मी वाचू का? वाचा वाचा प्रभूजी. ध्रुवेना व्रियते वन्नी यथा दर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेने दमावृतम. हरे कृष्ण. वाचू. हा हा चालेल ट्रान्सलेशन. ज्याप्रमाणे धुराने अग्निधुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टिता जातो, त्याचप्रमाणे जीव या कर्माद्वारे विविध प्रमाणात आच्छादितला जातो. हा कामाद्वारे. तर आहे ना, आता लक्षात ठेवा की कृष्ण इथे काय सांगतात. ह्या आताच ते म्हणाले ना, हा कामच सर्व हे करणारा आहे. तर हा कशा प्रकारे हा अनियंत्रित इच्छा आपल्याला म्हणजे म्हणजे काय सांगू, व्यापून टाकलेलं असतं आपल्याला, त्यांनी आच्छादलेलं असतं. बघा की अग्नी असतो, म्हणजे आग एकदम थोडीशी असली तर बघा फक्त धूरच येत असतो, आग खालची दिसत पण नाही.
हा, तसा, किंवा मातेच्या गर्भामध्ये जे बाळ असतं ते त्या वारेमध्ये कसं गुंडाळलेलं असतं, किंवा एक आरसा आहे भिंतीवर, त्याच्यावर धूळ असली तर आपला चेहरा त्यामध्ये दिसत नाही बघा, फक्त धूळच आपल्याला दिसते. तसं आपण आहे ना, मनुष्य हा वेगवेगळ्या इच्छा म्हणजे या कामनांमध्ये गुरफटलेला असतो. हा, मग आत्ताची 2 स्लाइड मागे घ्या जरासं तुम्ही. हा, इथे इथे थांबा थांबा, ह्याच्या पुढची घ्या, ह्याच्या पुढची वाली घ्या. हा, इथे थांबा. तर तुम्ही सगळ्यांनी बघा, हा आपण ना वेगवेगळ्या इंद्रियांच्या, थोडीशी झूम करा वाटल्यास स्लाइड. आपण कसे असतो माहितीये, सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या, नाही ही नाही, हा ही स्लाइड, मागे लागलेलो असतो. हा, आणि ह्यातच गुरफटलेलो असतो, ही झाली की ती झाली की ती, अशी काय ना काहीतरी इच्छा, ही इंद्रिय आपल्याला पळवतच असतात. आता पुढे शरीराचा रथ बघू, मोठा अध्याय आहे जरा, त्याच्यामध्ये कळेल. पण अशा करता करता जीवनात कुठलं पूर्व सुकृत म्हणा, तुम्हाला जिज्ञासा झाली म्हणून म्हणा, कधीतरी ते दिसतायत का आध्यात्मिक गुरु आले बघा जीवनात, आणि आध्यात्मिक गुरु आले आणि तुम्हाला शास्त्रांविषयी त्यांनी सांगितलं, आत्मा परमात्मा ह्यांचं ज्ञान दिलं, आणि जर का आपण त्या मार्गावर चालू लागलो तर मात्र आपल्याला ह्या कामनांमधून आपण बाहेर पडू शकतो आणि स्वच्छ दृष्टीने सगळं बघू शकतो. त्यासाठी गरज असते की जीवनाच्या कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावर आध्यात्मिक गुरूंचं जीवनात येणं. गुरुच कृष्णांकडचा पुढचा मार्ग दाखवतात. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, नाहीतर ह्या अनियंत्रित इच्छा कामना पुऱ्या करण्यामध्येच आपलं पुरं आयुष्य जात असतं. इंद्रिय आपल्याला नाचवतातच नाचवतात. हा, वाचला, झाला माताजी, घ्या पुढचे स्लाइड, हाच आहे तो. हा, मग वाचा माताजी. मी वाचू? हा, वाचा. म्हणून हे भरतर्षभ अर्जुन, इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा काम प्रारंभीच निग्रह कर, आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. हरे कृष्ण. तर इथं कृष्णाने ना उपाय पण सांगितलेला आहे. हा अनियंत्रित इच्छा कामना आपल्याला एवढा त्रास देऊ शकतात, त्याच सगळ्याचं मूळ आहे सर्व पापांचं. तर कृष्ण इथं काय सांगतायत बघा, आपल्याला ह्यातनं बाहेर पडायचं असलं तर आपण प्रारंभीच याचा निग्रह करायला हवा. हा, म्हणजे आता तुम्ही अभ्यासाला बसायचं ठरवलं आणि तुमच्या मनात आलं मी 2 तास कंटिन्यू अभ्यास करणार आहे, मोबाईल रूमच्या बाहेर ठेवून यायचा, अशा वेळेस लक्षात ठेवा. आणि सगळी मग आणि बसलात, अभ्यास उघडलं, तर आहे ना तोपर्यंत आईने खाली जेवण काय बनवलं असेल असं खाली जाऊन सांगू, किंवा बाहेर जाऊन आईला सांगू का आज संध्याकाळी हे जेवायला बनव. हा, ह्या गोष्टी मग आपण बुद्धीचं नाही, मनाला सांगायला हवं की मी आता 2 तास अभ्यास करणार आहे ना, तर सोडून उठून जायचं नाही. ह्या ज्या कामना आपल्या मनात अशा उठत असतात ना, त्या प्रारंभीच आपण योग्य आहेत का नाहीत हे बघून, हा बाबा आता ह्याचा टाइम नाहीये, नंतर ह्याचं बघू, असं म्हणजे निग्रह हवा, निश्चयात्मक बुद्धी हवी आपली. हा, तर मग आपल्या कंट्रोलमध्ये आपण राहणार आणि ह्या इंद्रियांच्या कंट्रोलमध्ये राहणार नाही. त्यामुळे कृष्णाने सांगितले की ह्या कामनांचं सुरुवातीलाच तुम्ही त्याचं हे करा, नाहीतर काय होतं पुढे बघा. मग घ्या माताजी. नाहीतर आहे ना तुम्ही कृष्णांकडे जाऊ शकत नाही. ही मुलं बघा कशी आनंदी आहेत. नाहीतर होतं काय की आपण आयुष्यभर नुसते ही, आणि आपलं मन, तुम्ही एक क्षण म्हटलात ना, हा, तर आहे ना आपण बघूया माताजी, आणि पण माताजी रेकॉर्डिंग येईल तेव्हा ऐका हा तुम्ही नक्कीच. आणि पण आता मनुष्याच्या जीवनाचा रथ बघू आपण. ओके, वाचा कोणीतरी हा श्लोक. वाचू का मी? हा, वाचा वाचा. इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्यः परं मनः, मनसस्तु परा बुद्धिर् यो बुद्धे परतस्तु सहा. मराठीमध्ये वाचू? हा, वाचा. कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे व मनापेक्षाही श्रेष्ठ आहे, आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. तर आहे हरे ना कृष्ण. आपण एक लक्षात ठेवायचं,
तुम्ही एक इच्छा पूर्ण केली. आता अभ्यास करताना वाटतंय की आईने माझ्यासाठी हे जेवणात बनवावं. ते सांगायला खाली जाल तोपर्यंत टीव्हीवर काय सुरू आहे बघतो, तोपर्यंत बाहेर कोण आलंय का बोलायला त्याच्याबरोबर थोडंसं जाऊन बोलतो. म्हणजे एक इच्छा ही रांग असते. हा, हे मन आपलंय ना असं नाचवत असतं आपल्याला. मग इथे कृष्ण काय सांगताय, ही इंद्रिय असतात ती मनापेक्षा इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे. मग मनापेक्षा काय श्रेष्ठ आहे? बुद्धी. तर आपण बुद्धीने आपल्या मनावर ताबा ठेवायला शिकायला हवं. हा, आता आपण थोडासा पुढे एक चित्र आहे ते बघूया. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हे बघा. हे ना स्तर दिलेले आहेत. तुम्ही जेव्हा इंद्रिय विषयांमध्येच माणूस असतो, शारीरिक स्तर कुठला असतो बघा. की फक्त व्यसनांमध्ये वगैरे जी माणसं अडकलेली असतात, उठायचं व्यसन, दारू वगैरे प्यायची, झोपायचं. म्हणजे जीवनच त्यासाठीच ती जगत असतात. हा झाला. किंवा झाडं वगैरे ही फक्त शरीराचाच विचार करू शकतात. प्राणी, भूक लागली आहे, जेवणं, एवढंच. म्हणजे भूक लागली की जेवण मिळवणं आणि हे करणं, एवढंच. तो झाला शरीराचा स्तर. त्यावर आपण कसला विचार नाही करत. त्याच्या वर जी विचार करतात ती थोडी इंद्रिय स्तर. म्हणजे कसं, बाबा मला चांगली गाडी हवी आहे, चांगलं जीवन हवंय, व्यसनं पण करायची तर थोडे तर पैसे पाहिजेत, त्यासाठी का होईना मी थोडीशी नोकरी बिकरी करतो. हा झाला इंद्रिय स्तर. म्हणजे इंद्रिय इच्छा करत सुटली आहेत आणि त्याच्यासाठी भागवायसाठी आपण काहीतरी करतोय. हा झाला इंद्रियांचा स्तर. पण जीवनात एक टप्पा येतो की जेव्हा आपल्याला वाटतं की ही सुख खरी नाहीयेत, ही तात्पुरती आहेत आणि आजारपण पण देऊनच जात आहेत. त्याच्या उपर काय असेल? मग ती मानसिक स्तर असतो. जेव्हा आपण चांगलं वाचतो, चांगलं म्युझिक ऐकतो. मग त्याच्या पुढेही जेव्हा असे जे प्रगत असतात की ज्यांना वाटतं की हे तर खूप छान आहे, पण हे सगळं निर्माण, म्हणजे जेव्हा जिज्ञासा खऱ्या होतात की मी कुठून आलोय, का आलोय, ही सृष्टी कोणी निर्माण केली असेल, मग ती बौद्धिक स्तरावर जातात. आणि अशा स्तरावर जर का योग्य आध्यात्मिक गुरु भेटले, शास्त्रांचा अभ्यास केला, तर मात्र आध्यात्मिक स्तरावर जातात की जिथे आपण कृष्णांचे नित्य दास आहोत. म्हणजे मी आत्म्याच्या आनंदासाठी काहीतरी करायला हवं. मी शरीर नाही, मी आत्मा आहे आणि आत्म्याचा आनंद कशामध्ये आहे हे ओळखतात. आणि कृष्णांशी जोडून घेतात. आता खालचा स्तर लक्षात घ्या की जे फक्त इंद्रियांच्या इच्छांसाठी. आणि सगळ्यात वर आध्यात्मिक स्तर दिलाय जिथे आपण आत्म्याच्या आनंदाचा विचार करतो. त्याला आवडतं हरिनाम जप, तर ते घ्यायसाठी वेळ वगैरे काढतो. आध्यात्मिक स्तर. त्यासाठी आहे ना आपल्या जीवनात आध्यात्मिक गुरु यावे लागतात. ओके. तर हे वेगवेगळे भौतिक टप्पे आहेत. जर का आपण योग्य जिज्ञासा केली तर नक्की हे टप्पे पार करू शकतो. आता थोडा एक मनुष्याच्या जीवनाचा रथ बघू. तो बघितल्यावर क्लिअर होईल. मग आता जी पुढची स्लाइड घ्या. थोडेसे मोठे अध्याय आहेत. त्यामुळे थोडस जास्त होतं, काय पर्याय नाही त्याला. आपल्या मनुष्याचा रथ आहे, म्हणजे आपल्या शरीराचा. कसला रथ आहे लक्षात ठेवा. आणि कधीच हे चित्र विसरायचं नाही. आपल्या शरीर आहे. मग हे जे 5 घोडे आहेत ना, ते कोण आहेत सांगा? 5 इंद्रिय आहेत आपली. डोळे, कान, त्वचा, नाक, ही आपली 5 इंद्रिय आहेत. हे 5 घोडे म्हणजे ह्या घोड्यांचा लगाम कोण आहे? घोडा कंट्रोल मध्ये कसा करतो? लगाम ओढून. लगाम कोण आहे? मन आहे. मग हे जे मन आहे, आता कुणाच्या हातात असं, म्हणजे लगाम कुणाच्या हातात आहे? चालवतोय कोण हा रथ? बुद्धी. बुद्धी. आणि ह्यातला प्रवासी कोण आहे बघा, मागे पांढरा असा दाखवलाय, तो कोण आहे? आत्मा ह्या शरीरातला प्रवासी. आता बघा तो कसा भांबावून बसलेला आहे. ही कशी आहे बघा त्याच्या चेहऱ्यावर भावना. कुठल्या क्षणी कुठे नेऊन धडकवतोय मला, म्हणजे शरीर आता कुठे नेऊन एकदाच मला सोडतंय, असा बिचारा काळजीत आहे. आणि सगळ्यांचेच आत्मे असेच काळजीत पडल्यासारखे असतात. असं आपण जीवन जगत असतो. आता घोडा गाडी, 5 घोडे आहेत. ती जिकडे जायचंय तिकडे योग्य स्थळी कधी पोहोचेल? जेव्हा 5ही घोडे एका दिशेने जातील. हो की नाही? आता हे बघा तुम्ही, 5 जण, एक जण मागेच वळून बघतोय, एक जण डावीकडे जातोय, एक जण उजवीकडे जातोय, एक जण खूप क्रोधातच आलाय.
आपापसातच भांडणं सुरू असल्यासारखे आहेत. मग हा रथ तुम्ही मला सांगा जाईल वाटतोय का योग्य ठिकाणी? नाही. नाही ना? हम्म. म्हणजे घोडे बघून वाटतंय का हे 2 पावलं तरी धड व्यवस्थित पुढे जातील? अजिबात नाही. मग जागेवरच राहील. आपल्या शरीराचा हा रथ आहे आणि ते बघा तो आत्मा कसा भांबावून बसलेला आहे. मग पाचही घोडे एकाच दिशेने एका वेळेस जायला हवेत तर आपण व्यवस्थित प्रवास करू. ह्यासाठी काय करायला हवं? त्यांना अध्यात्म. लगामने कंट्रोल करायला हवा. लगाम आहे, मन आहे आणि कुणाच्या मन, हातात आहे? बुद्धीच्या हातात आहे. बुद्धी. मग बुद्धी हा ड्रायव्हर आहे. आपण सध्या काय केलेलं आहे सगळ्यांनी माहित आहे? मनाच्या हातात जीवनाची दोरी देऊन टाकलेली आहे. मन जिकडे जसं धावतंय, कुणाचा पण अपमान करायला रिकामं झालेलो आहोत. काय पण कसंही कितीही वाजता उठा, कसंही बोला. असं आपण इंद्रियांच्या आणि मनाच्या हातात आपल्या जीवनाची डोर देऊन टाकलेली आहे. तर तो बरोबर. आत्मा कायम तसा राहणार. तर उलट करायला हवं. आपल्याला आहे ना, आपण आपल्या बुद्धी दिले आणि भगवंतानी सगळ्यांना बुद्धी दिलेली आहे. वापर करणं न करणं हे आपल्या हातात आहे. माणसं वापरतच नाहीत. तर ही जी बुद्धी आहे ना, तिचा वापर करून तो मन आहे ना, ते ताब्यात ठेवायला पाहिजे आणि तुमचं मन ताब्यात असलं की इंद्रिय ताब्यात राहतात. मग जेव्हा मी ठरवलंय की मी 2 तास अभ्यासाला बसणार आहे, तेव्हा आपल्या बुद्धीने मनाला ठामपणे सांगायला पाहिजे की मी ह्या जाग्यावरून उठणार नाही. आई जेवण बनवेल. खाली कोण आलं असलं तर येऊ दे. मी हा ठरवलेला चॅप्टर पुरा करूनच मी इथून उठणार आहे. तर असं म्हणजे तुम्ही तुमच्या बुद्धीने मनाला ताब्यात ठेवायला पाहिजे आणि मन ताब्यात असलं ना की ही इंद्रिय आपोआप ताब्यात राहतात. तर आपण उलट करतोय. इंद्रियांच्या ताब्यात मन, मनाच्या ताब्यात आपण. तर आपल्या जर का वाटत असेल की आपल्या जीवनाचा रथ म्हणजे शरीराचा रथ योग्य प्रकारे जायला हवा, तर बुद्धीने मनावर ताबा ठेवायला शिका. तर मन ताब्यात हम्म. असलं की इंद्रिय ताब्यात राहतात. हे घरात मुलांना पण सांगा, मित्रमैत्रिणींना पण सांगा की असं असतं तुमच्या बुद्धीने मनावर ताबा ठेवा म्हणजे इंद्रिय पण ताब्यात राहणार. हे आणि ओके? काय? इंद्रियांच्या ताब्यात स्वतःला देऊ नका. बुद्धी वापरण्यासाठी दिलेली आहे. हम्म. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. तर हा खूप महत्वाची स्लाइड आहे ही, लक्षात ठेवा. तर आत्म्याला आपल्या एक कम्फर्टेबल हे द्या की त्याच्या पण आनंदासाठी काहीतरी वेळ काढा. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर झालाय आपला हा आजचा अध्याय. माताजी तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करा तुम्हाला पाहिजे तेव्हा. तर आता आपण काय काय बघितलं बघा. अर्जुनाचा प्रश्न होता की मी कर्मांचा त्याग करू की कर्म करू, मला एक काहीतरी सांग. मग कृष्णाने काय सांगितलं त्याला की मग त्यांना मिथ्याचार आवडत नाही, त्यामुळे ते म्हणाले असं वनात जाण्यापेक्षा ज्ञानयोग असं मिळवण्यापेक्षा निष्काम कर्मयोग मला श्रेष्ठ वाटतो. मग हळूहळू सांगितलं यज्ञ म्हणजे जीवन हे यज्ञ म्हणून करायला हवं की तुम्ही सगळं जे काय करता ते कृष्णांच्या आनंदाप्रित्यर्थ. म्हणजे आपण कर्मयोगापासून कर्मकांडापासून कर्मयोगाकडे गेलो की आपण कृष्ण भावना भावी जीवन जगायला शिकायला पाहिजे की जे काही जबाबदाऱ्या तू कृष्णा दिल्यास आपण म्हणजे ते त्यागाचे चक्र वगैरे बघितलं. त्याच्यानंतर कृष्ण अर्जुनाच्या शंकेचं उत्तर दिलं की आपण आपल्या आचरणातून आदर्श पाडून द्यायचे असतात. ओके, आणि मग तो म्हणाला ना हे सगळं मला पटतंय पण असं काहीतरी आहे की जे मधी येतंय, बळेच पाप कर्म करवतंय. तर कोण? तर लक्ष आता सांगा तुम्ही मला कृष्णाने कोण म्हणून सांगितलेलं सर्वात मोठा शत्रू? काम. राईट. काम हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. म्हणजे कामना म्हणजे काय? अनियंत्रित इच्छा. मग त्या कंट्रोलमध्ये कशा ठेवायच्या? तर कृष्णाने तेही सांगितलं की वेळेस त्याचा निग्रह करा. बुद्धी दिली आहे त्याने सांगा की ठीक आहे आता मला आठवलंय काहीतरी काम, तर थांबा, ती वेळ आहे का बाजारात जायची योग्य? हे म्हणजे बुद्धी वापरून त्या वेळेस ह्या कामनांना सांगा की करायचं असलं तर लगेचही करा. एखादं बटन लाईटचं बंद करायचं राहिलं कुठून करून या. पण तसं नाही, ह्या इच्छा अनियंत्रित असतात. हा एक यज्ञ असतो इच्छा म्हणजे. त्या कधीच असं होत नाहीत की मी पूर्ण बाबा झाल्या माझ्या. तुम्ही ती आहुती जेवढी टाकणार तेवढा तो आणि ती आग पेटत जाणार. त्यामुळे आपण बुद्धीने
मनावर ताबा ठेवा. मन ताब्यात असलं की इंद्रिय ताब्यात राहतात. ओके. झाला आपला आजचा अध्याय. माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा आणि तुम्हाला काही प्रश्न असले तर विचारा. हरे कृष्ण.